विधानसभेतच निवडून आलो असतो तर हा योग आला नसता. आणि विधानसभेत जर प्रहारचे 4-5 आले असते तर त्या सभागृहातल्या भीती सुद्धा शेतकऱ्याचं नाव म्हणून गुंबललं असतं. पण योग चुकला. कारण या देशामध्ये शेतकरी मजूर म्हणून, कष्टकरी म्हणून, कामगार म्हणून आता या देशात कोणी मतदान करत नाही. या देशातलं मतदान होतं धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, झेंड्याच्या रंगावर, पैशाच्या जोरावर मतदान होतं. आणि मग काम करणारा, कष्ट करणारा शेतकऱ्याचा एखादा पोर जेव्हा काम करायला लागतं, आंदोलन करायला लागतं, तेव्हा मात्र त्याची जात पाहिल्या जातं आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या माणसाला पळावं लागतं. हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट. शेतकरी म्हणून आम्हाला किती लोकांनी मतदान केलं की नाम आम्ही सांगतो. या अमरावती जिल्ह्यातले 5-6 जरी प्रहारच्या नावाने निवडून आले असते तर महाकसम आम्ही सरकार 4ला उठून फेकलं असतं. पण तुम्ही आम्हाला त्या भावना नाही. आम्ही शेतकरी म्हणून मतदान करत नाही, आम्ही कष्टकरी म्हणून मतदान करत नाही, तर आम्ही त्याच्यातली जात म्हणून मतदान करतो, आम्ही धर्म म्हणून मतदान करतोय. आणि या देशातल्या लोकशाहीला सगळ्यात मोठी कीड जर पडली असेल तर त्याचं कारण आहे जात आणि धर्म. जाती धर्माशिवाय काही जात नाही. मुसलमान असेल तर तो फतवा काढतं आणि हिंदू असेल तो बटेंगे तो कटेंगे म्हणून मतदान एकाकडे वळवलं जातं. त्याला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो ही जी काही आम्हाला त्याचा परिणाम आमच्यावर पडला, तेव्हा आम्ही ठरवलं का जनतेनं नाकारलं पण एकनाथजी शिंदे साहेबांना बच्चू कडूला स्वीकारलं म्हणून प्रामाणिकपणे त्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांचं काम अतिशय आम्ही ताकदीने करू. आम्ही सांगितलं का आमची सामाजिक संघटना प्रहार असेल, पण आमचं आयुष्य आता राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये जाणार आहे, एक सच्च्या माणसासोबत जाणार आहे. जरी हाडा मासाचा शेतकरी असणारा आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत हे आयुष्य आता राजकारणात आम्ही तिथून तिथंच शेवट करणार आणि त्या ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहणार आहोत. कारण एकनाथजी शिंदेची दाढी आहे म्हणून बच्चू कडू त्यांच्यासोबत गेला नाही, तर रात्री 10 वाजता, 2 वाजता, 3 वाजता जरी सामान्य माणूस कार्यकर्ता गेला तर एकनाथजी शिंदेचा वर्षा बंगला सामान्य माणसांसाठी खऱ्या अर्थानं खुला होता. म्हणून बच्चू कडू त्यांच्या पाठीशी उभं राहतो. हे जाती पाती धर्माचं राजकारण जाऊ द्या, पण ज्या पद्धतीनं काम केलं दिव्यांग मंत्रालय आम्हाला शिंदे साहेबांनी दिलं. पेपर फुटीचा कायदा मी पाहतोय महाराष्ट्रात पहिले कुणा आणला असतात तर तो एकनाथजी शिंदे साहेबांना आणला. आणि त्या पद्धतीनं आम्ही पाहतोय काही सामान्य माणसाच्या पोराला न्याय देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांना जे केलं, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहू. ते कोणाशी जॉईन आहे, कशा पद्धतीनं आहे, तो भाग नंतरचा आम्हाला मंत्री करणार काय नाही करणार काय तो विषय महत्वाचा नाही. बच्चू कडू आमदारच आम्ही सांगतोय, 10 मंत्र्याला आम्ही पाहतोय आम्ही इकडून तिकडून आर पार करू शकतोय. त्या दिवशी आम्ही विधानसभा सभागृहामध्ये बोलत होतोय, कर्जमाफीचे काही प्रश्न विचारत होतोय. त्या लोकांना असं वाटत आहे बच्चू कडू आता शिवसेनेत गेला, गणित सरकारच बोलत, पण आम्ही 10 डाव सांगितलं का मेरा बाप किसान था, मेरी माँ किसान थी और ये किसान का बच्चा है, किसान के लिए बोलने वाला है. शेतकऱ्यांसाठी लढावं, शेतकऱ्यांसाठी तुटून मरावं. मरतेच्या शेवटच्या थेंबात सुद्धा शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाचा आवाज त्या थेंबातून निघावं. ते आम्हाला छत्रपती शिवरायानं शिकवलं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, ज्या महात्मा फुलेंनी आम्ही पाहतो शेतकऱ्याचा आसूड लिहून खरा शेतकऱ्याचा इतिहास तुमच्या आमच्या समोर मांडला. अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा त्याचं तंतोतंत पालन केलं. त्या सगळ्या महापुरुषाचं विचाराचं देण आम्ही आहोत. आम्ही ऐऱ्या-वैऱ्याच्या, नथू-वैऱ्याच्या विचारात पडणारे लोक नाही आहे. आम्ही सांगतोय सत्तेसाठी शपूट घालणारा, हलवणारा बच्चू कडू नाही. त्या सभागृहात सांगितलं का सत्ता जरी आमची असेल, काही भाजपचे आमदार आमच्या अंगावर आल्यावर सांगितलं की आप आम पर जरूर आओ, मार खाने को तयार है लेकिन हटने को बच्चू कडू तयार नाही. या ताकदीनं आम्ही सांगतोय त्या सभागृहात. आजही त्या भिंती आठवत असेल का एक मैकेला राहून आला. शेतकरी, कष्टकरी, कामकरी, कामगार असेल, वंचित असेल, बहुजन असेल, तो काही आमचा पिछळा असेल, जो कष्टानं जगतं, कष्टानं त्याचं आयुष्य चालतं, त्याच्यासाठी काम करण्याची ताकद माझ्या मायनं माल्या आमच्या डोक्यात घातली आणि त्या विचारानं आम्ही समोर जातोय. मला बरं वाटलं सुधाकरराव तुम्ही आला. मला माहित आहे का तुम्ही जर कदाचित राजीनामा दिला नसता तर बच्चू कडू आमदार दिसला नसता. पण तुमच्या राजीनाम्यामुळं आणि त्यांच्या अतिशय महत्वाकांक्षामुळे म्हणजे पहिले आमदार अध्यक्ष असताना पुन्हा तेच अध्यक्ष व्हावं,
सुधाकरराव, तुम्ही जर त्यावेळेस बँकेत आम्हाला थोडी मदत केली असती तर पॅनलच बच्चू कडूचं निवडून आलं असतं. पण तुमच्या ताकदीनं काँग्रेस आली आणि काँग्रेसनं जे उतरवलं, आता काँग्रेसने उतरायचं काम आपण करणार आहोत. कारण एमएमसी मध्ये तुम्हाला माहित आहे देशमुखले हो किती भेटले तर झिरो. का मॅनेज आहे काँग्रेस? अरे काँग्रेसचे एवढे सगळे मत आहे, 200-150 मत आहे काँग्रेसचे, गेले कुठं? कहा गुम गए? किस पार्टी के साथ खड़े हो गए तुम कांग्रेस वाले? या महाराष्ट्रामध्ये 6 विधान परिषदच्या जागा काँग्रेसने अविरोध भाजपले दिल्या. अविरोध. कोई लढने वाला नहीं तयार हुआ. ना उभाटा थी, ना राष्ट्रवादी थी, ना कोणीच नव्हतं. डायरेक्ट भाजपाने आम्ही सांगतो अविरोध करून दिला. ते काँग्रेस विरोध करू शकते सत्तेच्या विरोधात? ताकद नाही, कारण ते मानसिकता नाही. का विरोध झाला? 6 ठिकाणी एक माणूस उभा करायला तुम्हाला सापडला नाही. तुमच्यात ते ताकद नाही. आणि मग आम्ही पाहतो आमच्यात ताकद होती तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभं राहायला तयार नाही. आणि कदाचित आम्ही सांगतो जेव्हा आम्ही आंदोलन उभं केलं तेव्हा जर शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी तुम्ही जर हळा मासा रक्तासहित सोबत राहिले असते तर आज चित्र वेगळं राहिलं असतं. नाही विरोध करायचा, आम्ही मोठं नाही दुसऱ्याला मोठं उद्या असं. या मानसिकतेमुळे आम्ही पाहतोय आज काँग्रेसचा हद्दपार होण्याचे दिवस आले. तुम्ही सांगतोय आता 10-0 मतं जर काँग्रेसला भेटत असेल भाऊ तर व्हायला पाहिजे. शिरोमत नगरसेवक तुमचे 150 आणि 150 मताचं एक मत आम्ही पाहतोय त्या काँग्रेसच्या उमेदवाराला भेटत नसेल तर कसं होणार आहे? काय चित्र उभं राहणार आहे? आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्या अवस्थेमध्ये आपण ज्या पद्धतीनं काम करतोय, आम्ही शिंदे साहेबांना सांगितलं काय जरी आम्ही पूर्ण सत्ता आमच्याजवळ शिवसेनेजवळ नसेल, भाजपचा मुख्यमंत्री शिवसेनेचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री असले तरी काही अजेंडे जर आम्हाला सांगतोय राबवता येत नसेल, पण वेळ काळ असा येईल का शिवसेनेशिवाय राज्यात पत्ता हलणार नाही हे तुम्हाला नक्की सांगतो. आणि मग अशा खमक्या माणसाच्या मागे आपल्यातला माणूस, शेतकऱ्याचा माणूस म्हणून, शिंदे साहेबांचा स्वभाव म्हणून, जे काही त्यांच्या स्वभाव जे काही सेवाभाव आहे त्या विचाराला घेऊन आम्ही पाहतो आज सगळे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, इसाई सगळे लोक आज आम्ही पाहतोय त्या माणसाला चाहता वर्ग महाराष्ट्रात निर्माण होत आहे. आणि आपण सुद्धा त्या ताकदीनं त्याच्या मागे उभं राहण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्या समुदायानं केलं पाहिजे. उद्या आम्ही सांगतो विदर्भातून अधिक जास्त शिवसेनेचे आमदार तसे पाठवत आहे. सुधाकरराव, तुम्ही थोड्या वर आले असते तर कोटेच्या ठिकाणी तुम्ही आमदार राहिले असते. मी सांगतो आप आमदार रहते थे, पण घडी थोडी चुकली नाही तो हमने रंग जमाया था. आज नगरपालिका भाजपापेक्षा शिवसेनेत जास्त आहे. मोर्शीची नगरपालिका आपल्याकडे आहे, चांदूरबाजारची आपल्याकडे आहे, दर्यापूर आपल्याकडे आहे आणि अजून 3 नगरपालिका वेटिंग मध्ये आहे. आम्ही आल्यानंतर आता पक्षीय बळ वाढत चाललं, ताकद वाढत चालली. लोकांना माहित आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहित आहे का बच्चू कडूच्या खांद्यावर जरी भगवा असला, विचार मात्र शेतकरी शिवराय बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्या विचारानं ही संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आपण भविष्यात करणार आहोत. आणि म्हणून आपण इतक्या मला वाटतं मला याचं नवल वाटतं का बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी माझा सत्कार केला आणि आता इथं अडके व्यापारी सत्कार करतो. म्हणजे ज्याचा काही शेतकरी म्हणून संबंध जरी नसला पण बाप त्याचा शेतकरी आहे म्हणून ते खऱ्या अर्थानं त्याची जाणीव म्हणून त्यांनी जो सत्कार केला. आणि मला काही कार्यकर्ते म्हणत होते का बच्चू भाऊ शेतकऱ्यांनी तर तुमचा सत्कारच केला नाही. म्हटलं शेतकऱ्याकडून सत्काराची अपेक्षा नाही आहे. या मायमाऊलीनं जे आम्हाला हे पट्टी बांधली ती मायमाऊली म्हणे बच्चू भाऊ कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय शब्द भेटल्याशिवाय मागं हटू नका. माझा नवरा नाहीतर आत्महत्येच्या दारावर गेल्याशिवाय राहणार. मित्र, शेतकऱ्याकडून जी काही व्यथा आहे ज्या यातना आहे कशा पद्धतीनं शेतकरी जात आहे. आत्ता दुबारा पेरणी येईल काय, आलेलं पीक हाती आलं काय, हाती आलं तर भाव भेटणार काय, अनेक प्रश्न निर्माण आहे. कर्जमाफीच्या लढाईनंतर पुन्हा हमी भावाची लढाई आम्हाला लढायची आहे आणि ती सुद्धा मजबूतीनं लढायची आहे. सत्ता जरी असली तरी काल मी सांगितलं का सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं. सत्य महत्वाचं. सत्ता तो सबके पास आ सकती है लेकिन सत्य महत्वाचं आहे आणि त्या सत्यासाठी बच्चू जीवाचं रान केल्याशिवाय राहणार. मी सांगतो त्या पद्धतीनं आपण कामाला येणारी लढाई आम्ही सांगतोय
या 2-3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये कामगाराचा विषय आपण कामी लावलाय. त्याची एक बैठक आता लगेच आपण घेतोय. जो कष्टकरी कामगार आहे त्याच्यासाठी आम्ही सभागृहात आम्ही पाहतो त्या पद्धतीनं समोर आलो. ज्या सगळ्या अशा ज्या महत्वाचे विषय आहेत, एकंदरीत आपण पाहतो का हे सगळे विषय कसे मार्गी लागतात. कधी कधी सत्तेच्या बाहेर राहून राहिल्यापेक्षा सत्तेत राहून जो छत्रपतीने शिवरायाने विचार घेतला होता की ठीक आहे हमारी लढने की तयारी नहीं है, हम इतना लढ नहीं सकते. कारण आपण तो शेतकरी माहिती आहे तुम्हाला, लग्नात गर्दी जास्त होते, आंदोलनात सहायला येतच नाही. तिकून फोन करते आंदोलनात न येणारे जास्त फोन करतो. बच्चे होते 2007चं होते काय म्हणते मा म्हटलं साहेब आंदोलनात आला होता का, आपल्याला माहितच नव्हतं. अरे ती मायची आंदोलनात बोलाव तर येत नाही. राजकारणी सभा असली तर गर्दी होतं. 2 पोट्टेचं लग्न बेवड्याचं लग्न केलं तरी आम्ही पाहिजे 3-4 हजार लोक येते. आणि शेतकऱ्याचं आंदोलन म्हटलं तर गाडी आहे काय म्हणतो, जेव्हा जमते काय म्हणते तिथं व्यवस्था. त्या मानसिकता आम्हाला धीरे धीरे काढावं लागेल. शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे. जात धर्म कुठलाही असू द्या, कष्टकरी ज्या दिवशी लोक एकत्र होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या सत्तेतले केंद्राची चाबी आम्ही पाहतोय, अर्थाची चाबी, त्या तिजोरीची चाबी शेतकरी मजुराच्या हाती आहे. त्या दिवशी मी मजुराच्या संदर्भात बोललो सभागृहात. आमच्या काही शाळा ज्या अवाजवी फी घेतात त्याच्या संदर्भात आम्ही बोललो. हे सगळे विषय घेऊन आम्ही सभागृहात मंत्र्याला आम्ही काही काम करण्याचं काम करत आहे. आणि तुमच्या आशीर्वादाची खऱ्या आपण करत आहोत. आताच हिंगोलीचे आमचे आमदार यादव केले, आमचं आमदार मुस्लिम समाजाचा अब्दुल नावाचा हिंगोलीतला मुस्लिम समाजाचा आमदार झाला. आणि बडे विधान भवनात यायच्या अगोदर त्याने छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण करूनच सभागृहात प्रवेश केला. ही खऱ्या राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपली देश म्हणून, गाव म्हणून, प्रत्येकाचा धर्म आपापल्या ठिकाणी प्रिय असतं, पण आपली देश म्हणून जगावं लागेल. या मातीशी प्रामाणिक राहावं लागेल. धर्म जरी कुठला असला तर आपली देश महत्वाचा आहे. देश नसेल तर धर्म महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे. या विचारानं एकत्र येऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज जे भूमिका घेऊन भविष्यात आम्ही सांगतोय, येणारी जिल्हा परिषद असेल, सुधाकरराव आपण सगळ्यांनी, पाटील साहेब असेल, तुम्ही सगळ्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून अधिक सामान्य आम्ही या शिवसेनेचा आवाज कसा मोठा करता येईल. आज जिल्हा परिषदमध्ये आम्ही पाहतोय काय अवस्था, पेव्हिंग ब्लॉकवर खर्च होतोय पण शाळेच्या इमारतीवर खर्च होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र गळायला लागले पण तिथे पैसे जिल्हा परिषद टाकत नाही. 200-250 कोटीच्या बजेटमध्ये आखरी आम्ही पाहतो ज्या कमिशन मिलेगा वही हमारा दाम जाएगा, वही निधी जाएगा. अशा प्रकारच्या भूमिका ज्या आहे, आम्हाला या सगळ्या खेड्यापाड्यातल्या राहणाऱ्या सगळ्या शेतकरी शेतमजुराच्या पोराचं शिक्षण सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसं मजबूत करता येईल. कारण हे सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या हातात जातं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना एकही डाव कधी त्या शाळेकडे जाऊन पाहिलं असं काही चित्र सापडत नाही. आमचे खासदारांना किती बोलले तिकडे नाही पता, बोलले तर परिणाम काय झाले नाही माहीत. पाठवला काँग्रेसचा म्हणून, पाठवला भाजपचा म्हणून, पाठवला शिवसेनेचा म्हणून, आम्हाला तुम्ही पाठवलं आणि आम्ही तिथं तोंड आमचं चूप राहत असत तर मग पक्षाचा असून काय चाटायचं, तर जातीचा आहे म्हणून काय ओवाळण्या घालत बसायचं त्याच्या. अरे कुठल्या जरी पक्षात असला ना तर आमचा बाणा शिल्लक ठेवला पाहिजे. जात आणि धर्म महत्वाचा नाही, बाणा महत्वाचा. लक्षात घ्या, तो बाणा टिकून ठेवणं महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी बच्चूभाऊ जीवाचं राम करत एकही दिवस खाली नाही थांबता. मला बरं वाटलं का माझे सैनिक इथे हजर आहे, त्यांची सुद्धा मिटिंग आम्ही लगेच लावणार आहे. त्यांच्यासाठी मला वाटते पहिला पालकमंत्री झाल्यानंतर मी अकोल्याचं पालकमंत्री झालं आणि एक वीर जे शहीद झाले त्या परिवारातली माय माऊली आम्हाला भेटायला आली. आणि बच्चूभाऊ अजूनही आम्हाला घर भेटलं नाही, अजूनही सुविधा भेटल्या नाही. हे माहीत झाल्यावर मी सांगतोय देशातला पहिला पालकमंत्री होता. 18 शहीद झाल्याच्या परिवाराच्या ठिकाणी बच्चूभाऊनं त्याला ऑफिसमध्ये बोलावलं नाही तर ते 18 जे शहीद होते त्याच्या घरी आम्ही पाहतोय कलेक्टर, तिथला SP सगळा ताफा घेऊन आम्ही सैनिकाच्या घरोघरी भेट दिला. मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे. जय जवान और जय किसान. वहाँ छाती फाड़ के दुश्मन को रोका जाता है और यहाँ जमीन के अंदर एक एक इंच
अपने तिफन घाल के पैदाश करता है हमारा अनाज, वो किसान जवान और किसान के साथ उनकी जो सच्चाई है अच्छाई है उनके साथ खड़ा रहने का काम हम सबको करना पडेगा. म्हणून माजी सैनिकाचे काही प्रश्न असेल ते सुद्धा येत्या आठवड्यात मी सांगतो, नाही झालं तर जास्तीत जास्त एक तर मीटिंग लावू. मला माहित आहे माजी सैनिक माझा मित्रच आहे, माझा कार्यकर्ता आहे नगर जिल्ह्यातला, आमचा परदेशी, तो आमचा जिल्हा प्रमुख आहे, माजी सैनिक आहे. या सगळ्यांचे प्रश्न जे खऱ्या अर्थानं दुर्लक्षित घटक आहे. आत्ता आम्ही आमदार व्हायच्या अगोदर संजय गांधीचा पगार बंद झाला होता, UDID कार्ड असल्याशिवाय त्या अपंगाचा पगार बंद झाला ना, डुप्लिकेट ते काय म्हणतात तात्पुरतं प्रमाणपत्र आहे म्हणून पगार बंद झाला. कोणी महाराष्ट्रातला राजकारणी बोलायला तयार नव्हता. कारण ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी कोण वाल यावं? चांगल्याच माणसाला विचारत नाही. संदीप पाल महाराज चांगलं सांगतो कीर्तनमध्ये, चांगलं सोडून देतं. हे सत्यपाल महाराज, संदीपाल महाराज हे देण आहे आपल्या महाराष्ट्राने, लक्षात घ्या. हे काही अगरबत्तीवाले महाराज नाही, तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आमचे सत्यपाल संदीपाल, कारण यांनी खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था मांडली. सामान्य माणसाचे दुःख त्या कीर्तनातून मांडण्याचं काम या महाराज लोकांनी केलं आणि त्या विचारातून आम्ही समोर जात आहोत. मित्र, आपण जे काम करतो आहे ते अतिशय शेवटचा माणूस. राजकारणात कोणी कुठं असतं काही माहीत नाही, पण वेदना मात्र सगळ्यांच्या सारखं असतं. त्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थानं करावं लागतं. तुमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं सुद्धा आम्हाला समोर जावं लागेल. आपण सगळ्यांनी खरं तर बोलायचं भरपूर आहे, पण बोलण्यानं काही पोट भरत नाही, कर्तृत्व महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतं, लाख बोलण्याहून थोर एकच माझा कर्तव्यगार, बोलने से कोई फायदा नहीं होता, काम करने से मतलब होता है. आम्ही काम करणारे लोक आहे, काम करणारा एक कार्यकर्ता आहे. आम्ही किती काही कुठेही असलो तरी सामान्य माणसावरची नजर आमची कधी आवश्यक असणार नाही. त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम, तो भगवा घेऊन येऊ दे का हिरवा घेऊन येऊ दे का निळा घेऊन ये, उससे कलर से कोई मतलब नहीं, उससे समस्या से मतलब है. और उसका काम करने वाली हमारी जो विचारधारा है वो आगे लेकर जाएंगे. आपल्या सर्वांचं पुनश्च आभार मानतो, सगळ्यांना शाबासकी देतो. शिवला व्यासजी बरेचदा मला या कार्यक्रमासाठी सातत्यानं पाठपुरावा करत होते आणि आज मला इथं आज येता आलं. आपल्या सर्वांचा आभार मानत, खास करून आमचे चोरे साहेब, त्याच्या अगोदर जे काही धुरा सांभाळले आमच्या कार्यकर्ते, राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू यांचा अतिशय हृदयापासून ते सत्कार करत आहेत.